लोकसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी गुण्यागोविंदाने राहणारे महाविकास आघाडीतील घटक पक्ष जणू काही आता एकमेकांच्या जीवावर उठले आहेत असं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये व खास करून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. एका आघाडीमध्ये असताना सहकारी पक्षांमध्ये वादविवाद होत असतात. मात्र यंदा काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या उमेदवारांवर अशा प्रकारची टीका करायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे लोकसभेच्या मतदानात उद्धव ठाकरे गटाला फटका बसण्याची चिन्ह आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे, काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने उद्धव ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मुंबईतील 6 लोकसभा जागांवरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटामध्ये आधीच तणाव निर्माण झालेला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दबावाच्या राजकारणावर यापूर्वीच संजय निरुपम यांनी जहरी टीका केली होती. संजय निरुपम ज्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, त्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विश्वासात न घेता अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळालं होतं. अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर होताच संजय निरुपम व काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील नेत्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत असा आरोप काँग्रेस त्यांनी केला होता. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव गटाचे लोकसभा खासदार अमोल कीर्तीकर यांचा बहुचर्चित खिचडी वाटप घोटाळ्यात समावेश आहे अशी शंका सुद्धा ईडीला आहे. ईडीने या संदर्भात अमोल कीर्तीकर यांना समन्स पाठवले असून लवकरच त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकर यांच्यावर हल्लाबोल करत खिचडी वाटप घोटाळ्यातील उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तीकर हे तुरुंगातून निवडणुकीचा प्रचार करतील का, असा खोचक सवाल संजय निरुपम यांनी अमोल कीर्तीकर व उद्धव ठाकरे गटाला केला आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं संजय निरुपम नाराज आहेत हे सर्वांना माहिती आहे. परंतु निरुपम यांच्याकडून ज्या प्रकारे अमोल कीर्तीकरांवर टीका केली जाते आहे ते बघता काँग्रेस व उद्धव ठाकरे गटामध्ये सर्व काही चांगलं नाही हे स्पष्ट होत आहे. संजय निरुपम यांच्या वैयक्तिक टीकेचा भाग सोडला तरी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोषाचं वातावरण असून उद्धव ठाकरे गट काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातून संपवण्याच्या मागे आहे असा आरोप स्थानिक नेते दिल्ली दरबारात करत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली आघाडी तोडावी व स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. जरी आघाडी तुटली नाही तरी काँग्रेस नेत्यांच्या मनात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बंडखोरीच्या माध्यमातून दिसण्याची शक्यता आहे. भविष्यात काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाची आघाडी तुटेल का, आणि नाही तुटली तरी या दोन्ही पक्षातील नाते तसेच राहणार का जसे सत्ता असताना होते. एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.